तसं ते बोलायचं. हे म्हणाला चहा घ्यायला, ते मला घेऊनच आलो. दोघांचं बोलणं चाललं, कळते ना माझं बोलणं. आरशातल्या माणसाबरोबर याचं बोलणं चाललं आणि याला वाटलं पाहुणा किती चांगल्या स्वभावाचा आहे. हा, माझ्या संग बोलतोय, हसतोय, ह्या पाहुण्याला चहा प्यायला घरी न्यावं, 4 दिवस मुक्कामाला घरी न्यावं. पण दुकानात विकायला ठेवलाय. आता पैसे दिल्याशिवाय दुकानदार नेणार. दुकानदार, पाहुण्याची किंमत काय? आता दुकानदाराला काय पाहुणा म्हणून घ्या, नाही तर आरसा म्हणून घ्या. त्याची विक्री झाली, प्रश्न मिटला. त्यानं पैसे सांगितले, यानं पैसे दिले आणि असा कवळा मारला, घरातच आणला 5-6 फुटी पाहुणा. नुसता घरात नाही, पूर्वीची घर, खिडक्या कमी, आतल्या खोलीत अंधाऱ्या खोलीत नेऊन ठेवला. नुसता ठेवला नाही, अर्ध्या तासाला आज जायचा आणि त्याच्या संग बोलायचा, कसं काय घर आमचं कसं आहे, तेही म्हणायचं छान आहे की, करमतंय का, करमतंय की, तेही